नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला माहितीच आहे की लोकसभेमध्ये वक्फ बोर्डाचं विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे आणि आज राज्यसभेत सुद्धा ते मंजूर होईल याबाबत शंका नाही. पण या विधेयकावरून प्रचंड गदारोळ सुरू झालेला आहे आणि त्याबद्दल काही आक्षेपही नोंदवले जात आहेत. पण त्याकडे वळण्यापूर्वी आपल्याला बेसिक अशी माहिती करून घेतली पाहिजे की वक्फ बोर्ड कायदा जो आहे त्याच्यात दुरुस्तीचे प्रकार यापूर्वीसुद्धा झाले, काँग्रेसच्या काळामध्ये देखील झाले. पण काँग्रेस फक्त मुस्लिमांचं तुष्टीकरण करतं, काँग्रेसने काही केलं नाही. पाकिस्तानचं लांगुलचालन करतं, मुस्लिमांचं लांगुलचालन करतं काँग्रेस, असा भारतीय जनता पक्षाचा वर्षानुवर्षाचा आरोप असतो. पण त्याचवेळी आपण काही मुसलमानांसाठी केलं तर ते मात्र योग्य असतं, ते लांगुलचालन नसतं, असा भाजपचा नेहमीचा पवित्रा असतो. उदाहरणार्थ पासमंदा मुस्लिम, जे गरीब मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं मोदीजींनी लोकसभा निवडणुकीवेळी बराच काळ आधी आपल्या कार्यकर्त्यांना संदेश द्या, त्यांच्याकडे जा. मग म्हणाले की त्यांच्या कुटुंबात जाऊन जेवण करा एकत्र वगैरे वगैरे. हे काँग्रेसवाले जे करत होते तेव्हा हे लांगुलचालन होतं. भाजपच्या अनेक नेत्यांनी इफ्तार पार्ट्या दिल्या आहेत, इफ्तार पार्ट्यांना हजेरी लावलेली आहे. स्वतः सरसंघचालक मशिदीत जाऊन आलेले आहेत. मोदीजी जातात, मोदीजी आखाती देशात जातात तेव्हा तिथल्या सुलतानांना मिठ्या मारतात, त्यांचं कौतुक करतात. आखाती देशातील इस्लामी देशांचे प्रमुख मोदीजींना वेगवेगळे सर्वोच्च पुरस्कार देतात. मग हे चालतं, हे लांगुलचालन नाही. पण काँग्रेसने केलं तर ते मात्र लांगुलचालन, असा भाजपचा एक प्रकारचा सिद्धांत आहे. आणि म्हणून मग शाहीन बागमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जे जे सहभागी झाले त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं, त्यांना तिथून हुसकावण्यात आलं. आणि त्याच सुमारास कपिल मिश्रा ज्या भाजपच्या एका नेत्यांनी दिल्लीमध्ये प्रक्षोभक मुस्लिम विरोधी वक्तव्य केलं. प्रथमेश वर्मा त्यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्य केलं. दिल्लीचे दंगल पेटवण्याचं काम यांनी केलं. आणि त्यांचे अनुराग ठाकूर त्यांनीही गोली मारो सालों को अशा प्रकारचं वक्तव्य केलं. यांनाच आता मुस्लिमांबद्दल प्रेम आलेलं आहे. आणि मग त्यामुळे वक्फ बोर्डाचं आम्ही जे विधेयक मांडलं आहे ते त्याच्यातनं गरीब मुसलमानांचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही ते मांडलेलं आहे. अशा प्रकारचे हमारे भाई बहन, अशा प्रकारचं सतत वक्तव्य अमित शहा किंवा भारतीय जनता पक्षाचे जे जे लोक, मंत्री किरण रिजिजू मुस्लिम हमारे भाई बहन असं म्हणत होते. यापूर्वी मुसलमानांना देशद्रोही ठरवणं, पाकिस्तानवादी ठरवणं हे कोण करत होतं दशकानुदशके. आणि मोदीजी आल्यापासून तर काय चाललेलं होतं हे. जर आमची सत्ता गेली आणि इंडिया आघाडीची आली, म्हणजे इंडिया आघाडी असं उपहासाने म्हणणं, मग ते मंगळसूत्र घेऊन खेचतील, तुमच्या गाई म्हशी पळवून नेतील, तुम्हाला भिकेला लावतील, अशा प्रकारचं भय मोदीजी निर्माण करत होते. आणि आता याचवरून वाद झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो की याच्या संबंधात तटस्थपणे बोलायचं तर वक्फ बोर्डामध्ये दुरुस्ती होण्याची आवश्यकता होती. या विधेयकामध्ये, या कायद्यामध्ये, आता कायदा होईल असतो, त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पारदर्शकता येण्याची गरज आहे. आणि शिवाय त्याच्यामध्ये मुस्लिमांना, ओबीसींना, महिलांना, ओबीसींना आणि महिलांना त्या संचालक मंडळावरती म्हणजे वक्फ बोर्डावरती प्रतिनिधित्व देणं ही चांगली गोष्ट आहे. आणखीन काही त्यात चांगल्या गोष्टी आहेत. पण काही आक्षेपार्ह गोष्टी अशी आहेत, त्यातली महत्त्वाची आक्षेप जी केवळ राजकीय नेते घेत नाही आहेत. अगदी या क्षेत्रातले तज्ज्ञ जे आहेत, फैजाज मुस्तफासारखे अतिशय चांगले लॉयर आणि इंटेलेक्च्युअल्स मुसलमानांमध्ये, ते म्हणत आहेत की चांगले गोष्टी आहेत, पण गैरमुस्लिमांना याच्यामध्ये वक्फ बोर्डावरती प्रतिनिधित्व देणं जर हे असेल, योग्य ठरवलं जात असेल, तर मग हिंदूंच्या किंवा ख्रिश्चनांच्या या देवस्थानांवर सुद्धा अन्य धर्मियांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. जर तुम्हाला समान नागरी कायदा आणायचा, म्हणजे सगळ्याच कायदे समान हवे असतील, तर मग वक्फ बोर्डासाठी वेगळा कायदा काय. मग हिंदूंच्या संस्थांवरती सुद्धा, धार्मिक संस्थांवर
हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त जे असतील त्यांना तुम्ही प्रतिनिधित्व द्या, ते करताय का तुम्ही, असे अनेक आक्षेप घेतले जातात. आणि एक देश एक कायदा असेल त्याच्या विरोधात हे म्हणजे मोदीच म्हणतात एक देश एक कायदा, समान नागरी कायदा, त्याच्या विरोधातलं काही गोष्टी या विधेयकात आहेत अशी टीका तटस्थ इंटेलेक्च्युअल्स व्यक्त करतात. त्यामुळे जे वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध करतील ते राष्ट्रद्रोही असं समजण्याचं बिलकुल कारण नाही. यासंबंधीची JPC झाली, जी यासंबंधीची स्वतःची एक समिती संसदेची होती, त्या समितीमध्ये सुद्धा जॉईंट सिलेक्शन कमिटी, त्या कमिटीमध्ये सुद्धा त्या कमिटीचं कामकाज योग्य प्रकारे झालं नाही, बोलू दिलं गेलं नाही विरोधी पक्षाच्या सदस्यांना, अशा प्रकारचे आरोप झाले. आता हा सगळा भाग आपण बाजूला ठेवून आपण याचं राजकारण कसं चाललं आहे ते तुम्हाला सांगतो. या विधेयकाला शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला. यांच्या शिवसेना देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आम्हाला कुतूहल आहे की आता उद्धव ठाकरे काय करतात. म्हणजे त्यांनी मतदान विधेयकाच्या बाजूने केलं तर ते हिंदुत्ववादी ठरवले असते आणि विरोधात केलं असतं, मी विरोधात केलंच त्यांनी शिवसेनेने, तर त्यांना मग काय काय करणार, मग त्यांना काय म्हणतात ज्याला भारताच्या विकासाच्या विरोधात मुस्लिमांचं लांगुलचालन करणार अशा प्रकारचं ठरवलं गेलं आणि देवेंद्र फडणवीसांना तेच करायचं. या विधेयकाच्याबद्दल अतिशय उत्कृष्ट भाषण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या अरविंद सावंत यांनी लोकसभेमध्ये केलं. त्यांनी त्यासंबंधी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून भाजपची सगळी ढोंगबाजी याच्यातली उघड केली. त्यांचा स्वतंत्र त्याचं यूट्यूबवरती उपलब्ध आहे त्यांचं भाषण, ते आपण जरूर ऐका. अरविंद सावंत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हिंदीमध्ये भाषण केलं, त्या जरूर ऐकण्यासारखं. आणि त्यात त्यांनी संपूर्ण या सरकारची ढोंगबाजी उघडकीस आणली. स्वतः संजय राऊतांनी राज्यसभेत केलं वक्तव्य, भाषण केलं. आणि त्यावेळी कोणीतरी बाळासाहेब ठाकरे असं म्हणत होते, मी बाळासाहेबांबद्दल उसणं प्रेम दाखवत होते, तेव्हा त्यांनी आवाज दिला त्यांना. आणि ज्यांनी पक्ष बदललेत वेगवेगळे ते बाळासाहेबांची आठवण तुम्ही करू नका, बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही, अशा प्रकारचं त्यांनी गर्जना केली तिथे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने संजय राऊत त्या ठिकाणी बोलले. आता यामध्ये उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा यावेळी. आणि त्याच्या अगोदर मला एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे असं म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातल्या काही जणांना, अनेकांना म्हणजे खासदारांना या वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं होतं, म्हणजे इंडिया आघाडीच्या विरोधात जाऊन करायचं होतं मतदान, पण त्यांना ते करता आलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये फाटाफूट फोडण्याचा प्रयत्न ते जारी आहे. अगोदरच गद्दारी केल्यानंतर अजून काही लोकांनी गद्दारी करावी अशी श्रीकांत शिंदे यांची इच्छा आहे. तुम्ही जेव्हा लोकसभेत जाता तेव्हा तुम्ही या विधेयकाच्याबद्दल अभ्यासपूर्ण बोलायला पाहिजे होतं, जे अरविंद सावंत बोलले. अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे त्यांचा गट अमुक तमुक हे याबद्दल जास्त काही बातचीत केली नाही त्या आपल्या भाषणात. मुद्द्याला धरून ते बोलले आणि मुद्द्याला धरून ते बोलल्यामुळे त्याची दखल सगळ्या देशांनी घेतली. सत्ताधाऱ्यांना सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागली, कारण अरविंद सावंत हे मंत्रिपदावरती सुद्धा काम केलं होते. हा एक भाग झाला. पण त्या सगळ्या प्रश्नाचं वक्फ बोर्डाला त्या विधेयकाला श्रीकांत शिंदे यांनी अगदी खाली आणून ठेवलं. आणि काही जण आमच्या बाजूने यायला तयार होते वगैरे वगैरे असं सांगून त्यांनी एक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या विधेयकावरती त्यांनी अभ्यासपूर्णपणे बोलले असतं तर अधिक बरं झालं असतं, तसं घडलं नाही. आता मी तुम्हाला सांगतो की जे एकनाथ शिंदेंचा पक्ष जो आहे तो पक्ष हा स्वतंत्र, त्याचं अस्तित्वच नाही. स्वतंत्र भूमिका, स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र विचारबुद्धी, स्वतंत्र विश्लेषक बुद्धी हे नाहीच आहे त्यांच्याकडे.
फक्त मोदींचा जय जयकार करणं हे तुम्हाला कसं आहे तेही सांगतो मला. परंतु याच NDA आघाडीमध्ये म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपच्या जे 2 पक्ष आहेत, तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेड, जनता दल JDU हा जो नितीश कुमारांचा पक्ष आहे, त्या पक्षाच्या वतीने लल्लन सिंग बोलले जे मंत्रिपदी आहे, ते असं ठणकावून त्यांनी सांगितलं की या देशामध्ये सेक्युलरिझम, मुसलमानांचं रक्षण, मुसलमानांचं हित जेवढं जे आमच्या पक्षाच्या नितीश कुमारांनी साध्य केलेलं आहे तसं कोणीही केलं नाही आणि मुसलमानांचे प्रश्न सोडवलेच पाहिजेत अशा आमची कळकळीची इच्छा आहे आणि ते आम्ही वर्षानुवर्ष करतो आहे आणि आमच्याबरोबर भाजपसो आहे. मग नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे प्रयत्न चाललेत आणि आमच्याबरोबर भाजपसुद्धा आहे असं करून त्यांनी आम्ही मुस्लिमांच्याच बाजूचे होतो पहिल्यापासून असं दाखवून आपली एक वेगळी आयडेंटिटी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भाजपने हे विधेयक आणले, मोदींनी हे विधेयक कसं आणले, मोदी कसे मुस्लिमांचे तारणहार आहेत असं सांगत बसले नाहीत. केंद्रीय मंत्री असून देखील लल्लन सिंग नितीश कुमार यांचे जवळचे सहकारी. दुसरे एक त्यांचे सहकारी जे आहेत त्यांच्याच पक्षाचे जदयूचे, त्यांनी म्हणजे त्यांचं नाव संजय झा, त्यांनी या विधेयकामध्ये एक सूचना केली. ते म्हणाले की पूर्वलक्षी प्रभावाने या वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या तरतुदी अंमलात आणू नका. म्हणजे ज्या जमिनी अगोदरच घेतलेल्या आहेत किंवा काय त्याच्याबद्दल जे वादात आहेत त्याच्याबद्दल की भानगडीतच पडू नका. कारण त्यांना माहिती आहे की 2000 म्हणजे स्वातंत्र्यानंतर एक अयोध्येचा राम मंदिराचा वाद सोडला तर बाकीच्या मंदिराच्या ठिकाणी मशिदीच्या ठिकाणी मंदिर होतं असं करून वाद उकरून काढू नका म्हणून एक सहमती झाली होती राष्ट्रीय पातळीवरती. तशा अर्थाचं विधेयकही आलं होतं, कायदाही झाला होता. पण भाजपने मात्र एका पाठोपाठ एक अनेक मशिदींबाबत, ज्ञानवापी मशीद अशा अनेक बाबतीत वाद उकरून काढून राजकारण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला, विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये. हे आपल्याला माहिती आहे कारण त्यांना हिंदू मुस्लिम वाद खेळण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. मग कुंभमेळ्याच्या इथे सुद्धा मुसलमानांना प्रवेश आहे का असं कोणीतरी विचारलं तेव्हा योगी आदित्यनाथ म्हणाले की सगळे नियम वगैरे पाळले वगैरे तुम्ही, सगळ्या परंपरा आमच्या पाळल्या तरच तुम्हाला तिथे प्रवेश, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. असं बोलण्याचं कारण नव्हतं त्यांना, पण ते बोलले. म्हणजे सगळ्यामध्ये हिंदू मुस्लिम करायचं. पण जदयूचे हे संजय झा म्हणाले की पूर्वलक्षी प्रभावाने तुम्ही हे करू नका आणि ते म्हणाले की मुस्लिमांचे खूप प्रश्न आहेत आणि ते खूप सोडवण्याची गरज आहे. आणि मग त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. याच्या खेरीज तुम्हाला अजून सांगतो, मी स्वतंत्रपणे बोलले जदयूचे 2 नेते. नंतर तुम्हाला सांगतो की अजून एक गोष्ट की तेलुगू देसमचे जे IPS ऑफिसर होते आधी आणि जे आता खासदार आहेत, कृष्णप्रसाद का काहीतरी असं नाव आहे त्यांचं, त्यांनी सांगितलं की आज शहरांमध्ये NSSOच्या म्हणजे राष्ट्रीय नमुना पाहणी अहवालाच्या प्रमाणे 31% मुस्लिम गरिबी रेषेखाली आहेत. शहरातले 31%. खाजगी क्षेत्रात काय सरकारी क्षेत्रात त्यांना नोकऱ्या फार कमी आहेत, नाहीच आहेत, म्हणजे खूप कमी आहेत. हे प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की वक्फमध्ये तुम्ही या बोर्डावरती बिगर मुस्लिमांना अपॉइंट करणार आहात तर तो तुम्ही अधिकार केंद्र सरकारने राबवू नये, तो राज्यांना काय करायचं ते ठरवू द्यात. जे काय त्यांना मेंबरशिप द्यायची का नाही बिगर मुस्लिमांना वक्फ बोर्डावरती हे राज्यांना ठरवू द्यात ना. अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं. म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपबरोबर असूनसुद्धा लोटांगण घातलं नाही या 2 पक्षांनी, हे आपण लक्षात घ्या तुम्ही. पण ज्या प्रकारे यांचं वेगळे विचार ते व्यक्त करतात सतत. आणि पुन्हा तेलुगू देसमच्या लोकांनी सांगितलं की चंद्राबाबू नायडू म्हणाले की आम्ही मुसलमानांसाठी काम करतच राहू, मुस्लिम आरक्षण असायला पाहिजे असं तेलुगू देसमची लाईन आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे त्यांनी आपली लाईन सोडली नाही आहे.
आणि आपली लाईन कायम ठेवली, म्हणजे ते भाजपमध्ये विलीन झालेले नाही आहेत. पण एकनाथ शिंदे मात्र भाजपमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला आहे की काय, अशी शंका यावी, अशी गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेचे त्यांच्या यामिनी जाधव आहेत, त्यांनी बुरखा वाटप केलं होतं मुस्लिम महिलांना. आता ते लांगुलचालन नाही आहे. त्या दिवसा काय झालं तुम्हाला माहिती आहे निवडणुकीत त्यांचं. संजय गायकवाड हे मुस्लिम विरोधी बोलत असतात सतत. त्यांचे विदर्भातले वादग्रस्त आमदार औरंगजेबाच्या कबरीचा विषय करून मुसलमान एक कोणतरी व्हिलन आहेत मुसलमान समाज, अशा प्रकारे दाखवण्याचा प्रकार हे कोण करतं आहे? भाजप तर करतंच, संघ भाजपवाले करतात. पण शिंदे सेनेचे अनेक नेते अशा प्रकारची भिखारी वक्तव्य करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोकणामध्ये हिंदू मुस्लिम कधीही नव्हतं, तसं जहर पसरवण्याचा प्रकार कोण करत आहे आता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुणाल कामराला काही बोलला तर त्याला टायरमध्ये घालून बदडून काढा, असं एकनाथ शिंदेंचे गृहराज्यमंत्री राहिलेले शंभूराज देसाई म्हणाले. भाई यांचं राजकारण कशा प्रकारचं आहे बघा, यांची वक्तव्य कशा प्रकारची आहेत. भाजप ज्याप्रमाणे हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान या राजकारणामध्येच लोकांना गुंतून ठेवतो, तेच शिंदे यांची एकूण पद्धत आहे. आता तुम्हाला सांगतो की शिंदे कशा प्रकारे बोलतात, तुम्हाला सांगतो. हे कशा प्रकारे चमचेगिरी करणं जे चालतं आहे ते. आता दिल्लीमधल्या निवडणुका आम आदमी पक्षाचा पराभव झाला, त्यावेळी एकनाथ शिंदे काय म्हणाले की दिल्लीकरांवरची आपदा टळाली. मोदींचं वाक्य आपदा, आप पक्षाला आपदा म्हणाले ते. मग ट्रम्प म्हणतात मोदीजी महान आहेत, आणि मग आपणही म्हणूया तसं, मोदीजी महान आहेतच, आम्हाला अभिमान आहे त्याचा, असं ते म्हणाले. मोदीजींचा विजय झाल्यानंतर ते म्हणाले की पंतप्रधानांचं प्रेम आहे माझ्यावरती. ते वाढदिवसाच्या दिवशी मला फोन करतात, त्याचंच कौतुक होतं एकनाथ शिंदेना. मग जेव्हा जळगावमधल्या निवडणुकीच्या वेळेच्या सभेला युक्रेनमधला जाऊन मोदी आले, तेव्हा म्हणे युक्रेनहून आले मोदी थेट जळगावला. म्हणजे आंतरराष्ट्रीय मीडिया त्यांना किती महत्त्व देतो, आणि तरीसुद्धा ते इथे आलेले आहेत आमच्यासाठी. त्यांच्यामध्ये असीम ऊर्जा आहे असं मोदीजींमध्ये. विश्वासाचं दुसरं नाव मोदी, गॅरंटी म्हणजेच मोदी. मोदींचा जन्म राष्ट्रनीतीसाठी झाला आहे. काँग्रेसने गरिबांना हटवलं, आणि मोदींनी मात्र 35% गरिबांना गरिबीच्या रेषेच्या वर आणलं, वगैरे वगैरे. अशा प्रकारचं सातत्याने कौतुक हे एकनाथ शिंदे करतात. म्हणून मी सतत म्हणतो की एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र मत नाही आहे. या इथे देवेंद्र फडणवीस त्यांच्या वाटेमध्ये काटे पेरतात अशी त्यांची भावना आहे असं म्हणतात. पण आपला मोदी शहांशी डायरेक्ट संबंध आहे, आणि म्हणून आपलं कोणी वाकडं करू शकत नाही असं एकनाथ शिंदेनं वाटत होतं. पण त्यांचं वाकडं झालं, त्याला मुख्यमंत्री होता आलं नाही. त्याला गृहमंत्री व्हायचं होतं, ते गृहमंत्री होता आलं नाही. आणि शिवाय त्यांना त्यांचे 56 काय आमदार निवडून आले, 56-57, ते 60 म्हणतात बाकीचे धरून. एवढी आपली ताकद वाढली, पण त्यामध्ये अनेक जण भाजपचे आहेत. परंतु एवढं यश समजा मिळालं एकनाथ शिंदेंना भाजपच्या टेकूमुळे, सत्तेमुळे, जाहिरातबाजीमुळे. आता सतत उद्धव ठाकरेंचा उद्धार करण्याचं काय कारण आहे? पण ते काय म्हणत होते इतके दिवस की उभाठा असा कोण उल्लेख करत होतं? शिंदे आणि शिंदेचे सहकारी. मग त्याला उत्तर म्हणून अतिशय कुचेष्टेने उभाठा म्हणत होते. भाजपवाले म्हणायला होते, एकनाथ शिंदे म्हणायला. मग उद्धव ठाकरेंनी उल्लेख सुरू केला की एसमशी म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे यांचा पक्ष, आणि तो गद्दारांचाच पक्ष आहे असं उद्धव ठाकरे म्हणतातच. त्यांना कोणाची भीती आहे? गद्दारी केलेलीच आहे त्याने. पण त्यांनी या विधेयकाच्या निमित्ताने काही गोष्टी सांगितल्या. विधेयकाच्या निमित्ताने
आणि त्यांचा काय आक्षेप आहे किंवा काय त्यांचं म्हणणं आहे ते सांगितलं. त्यामुळे एकनाथ शिंदे मात्र उखडले आणि त्यांनी व्यक्तिगत टीका त्यांच्यावरती केली. विधेयकाच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे काही बोलले असते तर बरं झालं असतं. पण मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे काय म्हणाले. ते म्हणाले की फटाक्याची वात लावायची आणि पळून जायचं हे भाजपचं धोरण आहे. आणि ते असं म्हणाले की जिनांनाही लाज वाटली असेल अशी भाषणं भाजपवाल्यांनी केली या वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या निमित्ताने. आणि उद्धव ठाकरे असं म्हणणारच ना. म्हणजे लोकसभेमध्ये मुसलमानांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मतदान केलं म्हणून हे मुस्लिमांच्या पुढे लोळतायत, लोटांगण घालतायत आणि हिंदुत्व सोडले कारण काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केलं म्हणून. पण उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचं एकही उदाहरण हे देऊ शकले नाही. कुठल्याही आघाडीमध्ये काही तडजोडी कराव्या लागतात काही, पण हिंदुत्व सोडलं नाही उद्धव ठाकरेंनी हे सातत्याने ते म्हणत होते. हिंदूंच्या विरोधात काही त्यांनी भूमिका घेतलेली नाही आहे. पण नॅरेटिव्ह भाजपने असं केलं आणि मग उद्धव ठाकरे म्हणणारच की आम्ही एखादी गोष्ट मुस्लिम भाऊ बहिणींसाठी केली तर आम्ही लांगुलचालन करतो म्हणताय, मग तुम्ही काय केलं तर आम्ही तुम्हाला तेच म्हणणार. आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे म्हणाले की जिनांनाही लाज वाटली असेल अशा प्रकारची भाषणं, अशा प्रकारे मुसलमानांची चमचगिरी करत होते भाजपवाले किंवा भाजपचे मित्रपक्ष, अशी भाषणं होती त्यांची. आणि असं ते म्हणणारच. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस आम्हाला विचारत आहेत आमच्या हिंदुत्वाबद्दल वगैरे. माझा त्यांना सवाल आहे की ते वाजपेयींच्या विचारावर चालणार की जिनांच्या आणि शरीफ यांच्या विचारांवरती. कारण जी भाषणं लोकसभेत झाली ती जिनांना लाजवणारी होती असं ते म्हणाले. ते म्हणाले बाळासाहेब ठाकरेंनी इस्तेमासाठी मुस्लिम बांधवांना जागा दिली होती, ती तुमच्या सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिली. हे चाललं काम. मग आता तुम्ही मुस्लिमांबद्दल, गरीब मुस्लिमांच्या उद्धारासाठी, त्यांच्या शाळांसाठी, त्यांच्या हॉस्पिटलसाठी वक्फ बोर्डाच्या जमिनींचा आम्ही उपयोग करणार असं म्हणताय. पण हे खोटं प्रेम आहे तुमचं. कारण आम्हाला मतं मिळाली तेव्हा आम्ही लांगुलचालन करतोय असं म्हणाला तुम्ही. मुस्लिमांच्यासाठी काही करणं हे लांगुलचालन कसं होऊ शकतं. मग हिंदूंसाठी काही केलं तर हिंदूंची चमचगिरी करतायत, हिंदूचं लांगुलचालन करतायत, हिंदूंचं लाड करतायत असं कोणी म्हणतं का. नाही म्हणत. मग बघा आता अशा प्रकारे स्पष्ट उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आणि ते असं म्हणाले की तत्त्वतः वक्फ बोर्डाच्या बिलाला आमचा विरोध नाही, त्यातील काही तरतुदींना आमचा विरोध आहे आणि तो विरोध असू शकतो. आणि तुम्ही हे विधेयक कशा प्रकारे आणलं की आम्ही काही मुद्दे उपस्थित करणार असू तर आम्ही तुमचे शत्रू आहोत, आम्हाला काही सुधारणा नको आहोत, आम्ही देशद्रोह आहोत, अशा प्रकारे तुम्ही बोलता भाजपवाले असं उद्धव ठाकरे सांगू बघा. आणि बघा त्यांचं असं म्हणणं आहे की ही जमीन तुम्ही घेऊन त्याच्यावरती कंट्रोल तुमचा इस्टॅब्लिश करणार आणि ती जमीन उद्योगपतींना देणार असा आम्हाला संशय आहे. कारण अदानींना मुंबईतली कित्येक एकर जमीन म्हणजे धारावी सकट अनेक ठिकाणची जमीन देण्यात आली. अदानींवरती कृपाछत्र धरलं जातं आहे हे उद्धव ठाकरे म्हणाले. असा त्यांनी संशय व्यक्त केला आणि त्यामुळे तुमच्या विधेयकामागे तुमचा काय हेतू आहे तो संशयास्पद आहे असं उद्धव ठाकरेंचं मत. आता अयोध्येत त्यांनी 13,000 एकर जमीन याचा घोटाळा केला असा आरोप तेव्हा झाला होता, तुम्हाला आठवत असेल. वर्षभरापेक्षा जास्त राम मंदिर होण्याच्या अगोदरपासून हे मुद्दे आले. केदारनाथमध्ये 300 किलो सोनं गायब झालं. म्हणजे तुमचं हिंदू धर्मावरती एवढं प्रेम आहे, हिंदुत्व तुम्ही तुमचं अगदी प्राणप्रिय आहे हिंदुत्व, मग हे कसं झालं. तुम्हाला सांगतो की अनेक मंदिरं, मी नाव घेत नाही, अनेक मंदिरांमधली जे सोनं नाणं असतं, जे पैसे असतात, त्याच्यावरती कोण हात मारतं आणि जे हात मारणारे असतात ते कोणत्या विचारांचे असतात हेही आपण लक्षात घ्या. काही काही ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत. देवस्थानच्या जमिनी लाटणं हे केवळ भाजपवाल्यांनी केलं असं म्हणत नाही, सगळ्या पक्षाच्या लोकांनी केलेलं आहे.
पण भाजप आणि त्यांच्या जवळपासच्या लोकांनी केलेलंच नाही काही असं नाही, हे लक्षात घ्या आपण. यांचं डोंग उद्धव ठाकरेंनी उघड केलं, हे उघडकीस आणलं, हे योग्यच आहे, काहीही चूक नाही. आणि अरविंद सावंतांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं, हेही योग्य आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की शिवरायांनी हिंदू धर्मासाठी बरंच केलं किंवा हिंदुत्वासाठी केलं असं तुमचं म्हणणं आहे. पण नितीन गडकरी तर म्हणाले शिवराय हे सेक्युलर विचारांचे होते. आणि नितेश राणे काय म्हणतात की काही सेक्युलर वगैरे नव्हते, हिंदुत्ववादीच होते ते छत्रपती शिवाजी महाराज, असं नितेश राणे त्यांचे सूक्ष्म हिंदू हृदय सम्राट म्हणतात. त्याबद्दल काय म्हणणं आहे मोदी शहांचं किंवा त्यांच्या पक्षात त्यांच्या जवळपासच्या लोकांचं? आणखीन एक गोष्ट, कोश्यारी यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वक्तव्य केलं त्यावेळी काही बोलले का? एकनाथ शिंदे बोलले नाहीत. सुधांशू त्रिवेदी यांनी जेव्हा अपमान केला शिवरायांचा, किंवा हे लोढा जे भाजपचे त्यांनी काय म्हटलं होतं आग्र्याहून सुटका याच्याबद्दल, की आग्र्याहून सुटका जशी झाली तशी शिंदेंनी हे बंड केलं, उठाव केला असं ते म्हणाले. याची तुलना केव ना, कुठे छत्रपती शिवाजी महाराज, कुठे हे एकनाथ शिंदे हे गद्दार, त्यांची तुलना केली. ते शिंदेनं चाललं. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकरबद्दल एक शब्दही बोलले नाही शिंदे, कारण भाजपला ते आवडलं नसतं, मोदी शहांना ते आवडलं नसतं. जी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या लोकांनी केली, एकाने तर मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली होती, त्याबद्दलही एकनाथ शिंदे काही बोलले नाहीत. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्वच नाही आहे. ते वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या निमित्तानं ते काय म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आपला खरा चेहरा दाखवला आहे, जसं फडणवीस म्हणाले, म्हणजे विधेयकाच्या विरोधात मतदान करणं म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात मतदान केलं, असं जसं भाजप फडणवीसांना वाटते तसंच वाटते आज शिंदेना. पण उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आपला काय आक्षेप होता, का मी असं मतदान केलं. आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे संकेत दिले, मी महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्याच बरोबर राहणार आहे. आम्ही फडणवीसांना सुरुवातीला त्यांना भेटलो, त्यांच्याबद्दल सॉफ्ट भूमिका आम्ही थोडीशी व्यक्त केली, म्हणजे आम्ही फडणवीसांच्या बाजूचे, भाजपच्या बाजूचे झालो नाही आहेत. हे उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्ष संघ यांचा ढोंगीपणा, ते हिंदुत्ववादी नाही आहेत आणि सेक्युलरही नाही आहेत, हे एक प्रकारचं जे त्यांची ढोंगबाजी आहे, त्यांचं अर्धवट सगळं वागणं आहे, तसं फसवं वागणं आहे. योग्य वेळी, मतदानाच्या वेळी, निवडणुकीच्या वेळी कसा बुरखा घालतात, कसं लोकांना फसवतात, कसं गंडवतात, हे केवळ मतांसाठी यांचं चाललेलं आहे. आणि वक्फ बोर्डाचं विधेयक, त्यांच्या जमिनींवरती यांचा डोळा आहे भाजपवाल्यांचा, तिथे आपल्या चेल्या चपाट्यांना त्यांना नेमायचं आहे असं उद्धव ठाकरे यांना वाटतं, शिवसेनेला वाटतं. आणि म्हणून त्यांनी ठामपणे भूमिका घेतली, तळ्यात मळ्यात न करता आपले संकेत दिले की आपण काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रातली आणि केंद्रातल्या NDA आघाडीच्या विरोधात आहोत, कारण त्यांची ढोंगबाजी आम्हाला मान्य नाही. आज ते लोटांगण घालत आहेत मुसलमानांपुढे, असं आम्ही म्हणू का? गुडघे टेकतायत असं आम्ही म्हणू का? असं उद्धव ठाकरे विचारतात, कारण त्यांना त्यांच्या विरोधात अशा प्रकारचं नॅरेटिव्ह फडणवीसांनी आणि मोदी शहांनी तयार केलेलं होतं की हे औरंगजेबाची औलाद आहे, हे पाकिस्तानवादी आहेत, हे राष्ट्रद्रोही आहेत. हा सगळा बोगसपणा आहे भाजप संघवाल्यांचा. आणि शिंदेंचं स्वतंत्र अस्तित्वच नाही आहे. ते एसएमसी म्हणाले तर ते म्हणाले की मी युटी म्हणू का, असं म्हणजे काय म्हणतात त्याला, अशा प्रकारचं काहीतरी त्यांनी उत्तर दिलं. हे म्हणजे त्याला काही अर्थच नव्हता त्या बोलण्याला, त्यांच्या बोलण्याला. कारण जर तुम्ही उभाठा म्हणालात, उभाठा म्हणून त्यांची अत्याशी कुचेष्टा करण्याचा प्रयत्न केला,
त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर मिळणार उद्धव ठाकरेंकडून. हे तुम्ही काहीही बोलणार उद्धव ठाकरेंना औरंगजेबाची औलाद वगैरे आणि त्यांनी काहीच बोलायचं नाही किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीने काहीही बोलायचं नाही असं चालणार नाही. उद्धव ठाकरे संजय राऊत अजिबात घाबरणारे नाहीत. ते ठामपणे उभे राहिलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याला तसा काहीच अर्थ नाही. युटी म्हणजे यूज अँड थ्रो अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केला. आता वापरा आणि फेकून द्या हा जो अनुभव आहे यूज अँड थ्रोचा, जे एकनाथ शिंदे युटी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल म्हणाले, त्यांचाच आता वापरा आणि फेकाचा अनुभव येतो शिंदेना. कारण शिंदेंच्या अनेक प्रकल्पांचा पुनर्आढावा घेतला जातो आहे. अनेक प्रकल्पांना स्थगिती आदेश दिले जात आहेत. भ्रष्टाचाराची चौकशी केली जाते आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेंच्या त्या टीकेला काही अर्थ नाही आहे. एकनाथ शिंदेंनी या विधेयकाच्या निमित्ताने त्यांच्या पक्षाने काहीतरी भूमिका मांडायला पाहिजे होती स्वतंत्रपणे, जी NDAमधल्याच काही पक्षांनी मांडली. पण यांना स्वतंत्र चेहराच नाही, स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या पक्षाला. अशा पेक्षा भाजपमध्ये विलीन होणं त्याच्यात काय वाईट आहे असं मी म्हणतो. अर्थात तो निर्णय त्यांचा आहे. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. हे माझे सगळे व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करा आणि मनमोकळेपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद.